आपल्यासोबत आमदार कैलास पाटील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. शालेय पोषण आहारामध्ये घोटाळा झाल्याचं तुम्ही मुद्दा मांडलेला आहे. जवळपास 1800 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती समोर येत आहे. काय सांगाल? शालेय पोषण आहार जवळपास महाराष्ट्रातल्या 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये, नगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेतात, अशा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार हा दिला जातो. आणि त्यामध्ये हे काम आधी सुरुवातीला महिला बचत गटांना दिलं जायचं. हे सत्तामधले तिन्ही प्रमुख लोक स्वतः कोण लाडका भाऊ हे म्हणून घेण्यासाठी त्यांची शर्यत लागलेली असते. परंतु 86,000 शाळांमधल्या महिला बचत गटाचं काम हिने हिरावून घेतलं आणि लाडक्या ह्यांच्या 2-3 महाराष्ट्रातल्या लोकांना दिलं. आणि त्या माध्यमातून जी निविदा प्रक्रिया झाली, मूळ निविदा प्रक्रियेमध्ये सुरुवातीला यांनी हिरवा वाटाणा हे निविदा प्रक्रियेमध्ये टाकलं. त्याचा भाव 130 रुपये किलो होता. आणि ज्यावेळेस वर्क ऑर्डर झाली त्यावेळेस वर्क ऑर्डर देताना फक्त वाटाणा हा शब्द टाकला गेला आणि त्याचा रेट तेवढा 134 रुपयाचा. म्हणजे मूळ निविदा प्रक्रियेत 134 रुपये, कारण साध्या वाटाण्याचा भाव 30 रुपये 35 रुपये किलो आहे आणि हिरवा वाटाण्याचा भाव 120 ते 140च्या दरम्यान आज बाजारात गेला तर आपण बघायला मिळतो. मग अशा वेळेस तुम्ही जर त्याचा 134 रुपयाचा भाव दाखवून साधा वाटाणा पुरवठा करत असाल आणि लहान लेकराच्या आहारात किंवा पोषण आहारात सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करत असाल तर तुमच्या एवढे दुर्दैवी, म्हणजे याच्या एवढं दुर्दैव कशाचं असू शकत नाही. त्यामुळे यांना भ्रष्टाचार करण्यासाठी लहान लेकरांचा पोषण आहार सुद्धा कमी पडतोय. या आपण बघतो सत्ताधारी पक्षातर्फे निवडणुकीत वारेमाप पद्धतीने पैसा खर्च केला जातो. हा पैसा येतो कुठून? तर ह्याचा एक सोर्स आहे. याची चौकशी करण्याची मागणी तुम्ही केली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांना तुम्ही या संदर्भात भेट घेतली? मी मुख्यमंत्र्या काल ज्यावेळेस मला ही गोष्ट समोर आली त्यावेळेस मी अंतिम आठवडा प्रस्तावावर हे पुरावे सभागृहात दाखवले आहे. आता मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे आणि माझी एवढीच विनंती राहणार आहे की मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की माझं हे दुसरं जे टर्म आहे सुशासन हे स्वतः परवा एक मी क्लिप बघितली, सुशासन म्हणलो. सुशासन आहे का काय हे तुमच्या कृतीहून दिसून येईल. या सगळ्यामध्ये कैलासजीत अनेक मुद्दे आहेत. तुम्ही पुरावे सुद्धा सादर करत आहात. मात्र त्या पुराव्यांचं होतंय काय? कारण सरकार कारवाई करताय का? तेच म्हणतोय मी. तुम्ही जे सांगताय सुशासन जे तुम्ही म्हणता, सुशासन तुमचं आहे का काय हे दिसून येईल. इतके कोटींचे घोटाळे होतात. अनेकदा पाहायला गेलं तर वारेमाप Clean sheet. रक्कम सुद्धा मिळते, मग क्लीन चिट दिली जाते. महाराष्ट्राचं कळेल ना, महाराष्ट्रात कळेल. पण या सगळ्यामध्ये क्लीन चिट देऊन नेमकं सरकार काय साध्य करतं? आता क्लीन चिट देते का काय करते बघा. आज खरं तर या प्रकरणामध्ये नाही म्हणत आहे, अनेक प्रकरणं अशी आहेत की थेटपणे क्लीन चिट देण्यात आलेली आहे. क्लीन चिट देऊन नेमकं काय साध्य करू? क्लीन चिट देऊन यांनी फक्त सत्तेचं राजकारण साध्य करू पाहतात आणि स्वतः म्हणजे त्यात सहभागी आहेत म्हणूनच क्लीन चिट देतात ना हे लोक.